हा संघर्ष पूर्ण मिळवून आपल्या या मतदारसंघाची एक महिला उमेदवार आमदार करण्यासाठी आणि महिला आमदार होऊन या गेल्या बऱ्याच दिवसापासून जे काही आपला इतिहास घडवण्याचा जो मनोरथ होता तो पूर्ण करण्यासाठी उपस्थित आपण असलेले सर्वच मान्यवर मंडळी, आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित असलेले माननीय सूर्यदादाजी सराफ साहेब, सन्माननीय श्री महाजन साहेब, सन्माननीय श्री गजाननरावजी खंदारे तात्या, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर मंडळी व गावकरी मंडळी, कोणताही निर्णय घेतला जात नाही। आपल्या मतदारसंघातील बऱ्याचशा गोष्टी तुम्ही पहा, शिक्षण असेल, आरोग्य असेल, सिंचनाच्या सुविधा असतील। आपल्या आजूबाजूला 3 धरण आहेत, येल्लोरी धरण आहे, इसापूर धरण आहे, सिद्धेश्वर धरण आहे, पण अजूनही आपला पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही। आजही आपली शेती कोरडवाहूच करावी लागते। 3 धरण असून सुद्धा आजही आपल्याला ओलीत शेती मिळाली नाही। सिंचनाच्या नावाखाली प्रत्येक वेळेस ओहापोह केला जातो, सिंचनाचा अनुशेष भरणं, सिंचनाचा अनुशेष भरणं, पण कोणत्याही प्रकारचा सिंचनाचा अनुशेष भरला जात नाही। आणि आजही आपण मोठ्या प्रमाणात कोरडवाहू शेती करून हा मराठवाड्यातला हिंगोली जिल्ह्यातला आपल्या भागातला शेतकरी आजही गरीब आहे। या शेतकऱ्या उज्ज्वल भविष्य करण्यासाठी आपल्या रुपाली पाटील यांच्या माध्यमातून आपल्या भागातील सिंचनाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, गावातील गोरगरीब घरकुलाचे प्रश्न असतील, निराधारांच्या पगारीचे प्रश्न असतील, सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीमागे आपल्या सर्वांना भक्कमपणे उभं राहायचं आहे। आज आपल्या येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून विविध जी काही रखडलेली कामं, जे काही आपल्या भागाचा विकास रखडलेला आहे, त्या विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी आपण रुपालीताईचे हात बळकट करणार आहोत। खरं तर बरेच जण म्हणतात की गेल्या 10 वर्षामध्ये रस्ते झाले, सभागृह झाले, पण खोटा झाले, काही तर कागदावरच झाले, काही ते ठेकेदाराच्या जवळच झाले। आता एक त्यांनी मताचं विभाजन करण्यासाठी, मत मिळवण्यासाठी त्यांनी एक नारा केला, बटेंगे तो कटेंगे। पण मी त्यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उत्तर देऊ शकतो कि तो मंदिर की बात कर ना मस्जिद की बात कर, तो मंदिर की बात कर ना मस्जिद की बात कर, तू गरीबों के नेवालों की बात कर, बेरोजगार युवाओं के रोजगार की बात कर। ते तुम्हाला मंदिर मस्जिदीकडे घेऊन जातील।